जय हनुमान. खूप सारे मुलं माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात की आम्हाला रिझल्ट भेटत नाहीये. तर म्हणजे खूप दिवस झाले एक्सरसाइज करून पण रिझल्ट भेटत नाहीये. तर एक गोष्ट सांगतो की आजपासून जर आपण 12 वर्षे 15 वर्षे जर मागे गेलो किंवा 10 वर्षे जर मागे गेलो, तर जशी माझी सुरुवात होती, तर माझ्यासोबत जे एक्सरसाइज करणारे जे माझे मित्र होते, फ्रेंड्स होते, तर ते माझ्यासोबत एक्सरसाइज करायचे. म्हणजे आम्ही सोबत बोलायचो. ज्यानंतर आपलं प्लेट्स किती वाढवायचे आहे, एक्सरसाइज बद्दल आम्ही बोलायचो. मागं किती वेट मारलं, आज किती वेट मारायचं आहे, कोणत्या एक्सरसाइज मध्ये किती इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, हे सर्व आमचं बोलणं चालणं होत होतं. त्यामुळे आमचं लवकरात लवकर ग्रोथ झाला आणि आम्हाला सपोर्ट पण, जास्त वेट जर मारायचं आहे तर लगेच मित्र येऊन आम्हाला सपोर्ट पण देत होता. त्यामुळे लवकरात लवकर आमची ग्रोथ झाली आणि या लेवलवर पोहोचलो. तर आजकालचे जे मुलं आहे ते काय करतात की त्यांचं रिझल्ट न भेटण्याचे 2-3 कारण मी सांगतो. कारण नंबर 1, ते टाकतात कानामध्ये हेडफोन. कानामध्ये हेडफोन टाकले तर एक तर माइंड कनेक्शन आपलं एक्सरसाइज मध्ये होणार नाही आणि माइंड कनेक्शन झालं नाही तर रिझल्ट कसा भेटणार. तर हे सवय आपल्याला पूर्णतः बिघडून टाकते. कानामध्ये हेडफोन जर असले तर मुलं काय करतात की कानामध्ये हेडफोन टाकून देतात आणि स्वतःची स्वतः एक्सरसाइज करतात. म्हणजे त्यांचं काही विचारही नसते की आपलं वेट किती मारू राहिलो, आपण काय मारू राहिलो, किती वेट मारायचं आहे, की कोणाला सपोर्टसाठी बोलवावं. तर असं ते काहीच करत नाही, ते आपल्या धुंदीमध्ये जगतात. हे झालं. कारण नंबर 2, एक्सरसाइजच्या मधात रील्स पाहणे किंवा मोबाईल्स पाहणे. एक्सरसाइजच्या मधात जर तुम्ही मोबाईल आणि रील जर पाहत असाल तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तर हे हे पण आपल्या माइंडशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करताय त्याच्यामध्ये जर आपण मोबाईल पाहिला तर आपलं माइंडचं कनेक्शन तुटते आणि जे पण आपल्याला वेट वाढवायचं आहे किंवा इम्प्रुव्हमेंट करायचं आहे ते आपण करू शकणार नाही. त्यानंतर आणि तिसरं कारण असं आहे की आपण आपल्या एक्सरसाइज मध्ये विचार करत नाही. म्हणजे आज आपण काय एक्सरसाइज केली, आपण किती एक्सरसाइज केली, आपण कोणती मसलची एक्सरसाइज केली, किती सेट मारले, किती रेपिटेशन मारले, त्यानंतर आपण नेक्स्ट टाइम मध्ये जेव्हा ही एक्सरसाइज रिपीट होईल तेव्हा किती आपल्याला वेट वाढवायचं आहे, काय वाढवायचं आहे, हे सर्व विचार करून आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. तेव्हाच आपल्याला रिझल्ट भेटेल. मुलं हे काहीच विचार करत नाही आणि त्यांना तर माहित पण नसते की मागच्या वेळेस आपण कोणची एक्सरसाइज केली आणि किती रेपिटेशन, वेट्स आणि एक्सरसाइज केली. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर या तिन्ही कारणामुळे मॅक्झिमम मुलांना रिझल्ट भेटत नाही. तर हे आपल्याला सवय बदलायला पाहिजे. तर ज्यांना पण रिझल्ट भेटत नाही, हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.